नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुनीता विल्यम्स या अंतराळवीर माहिती जाणून घेणार आहोत. सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी ओहायो, अमेरिका येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. दीपक पांड्या हे होते. ते गुजरातमधील झुलसाना या गावचे होते, तर त्यांची आई स्लोव्हेनियन वंशाच्या होत्या आणि वर्सलीन बोनी हे त्यांचे नाव होते. सुनीता या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला. सुनीता यांचे पती मायकल जे. विल्यम्स पायलट आहेत. सध्या ते टेक्सास येथे एक पोलीस अधिकारी आहेत. सुनीता 1983 साली अमेरिकेच्या नौदल अकॅडमीच्या भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि 1987 साली अमेरिकन नौदलात त्या वैमानिक अधिकारी म्हणून रुजू झाल्या आणि 1998 मध्ये त्यांची नासा अंतराळवीर म्हणून निवड झाली. तसेच त्यांनी 30 वेगवेगळ्या विमानाचे प्रशिक्षण घेतले आहे. सुनीता विल्यम्स यांनी सर्वप्रथम अंतराळयात्रा 20 डिसेंबर 2006 ते 22 जून 2007 मध्ये 195 दिवस त्या अंतराळामध्ये होत्या. या मिशनमध्ये त्यांनी 7 वेळा स्पेस वॉक केला आणि त्यांची वेळ 15 जुलै 2012 ते 19 नोव्हेंबर 2012 या दरम्यान 127 दिवसाची दुसरी अंतराळ यात्रा केली व 3 स्पेस वॉक केले. तसेच त्यांची तिसरी अंतराळ यात्रा ही 5 जून 2024 मध्ये बोईंग स्टारलायनर नावाच्या अंतराळयानातून नासाच्या मोहिमेवर गेल्या होत्या. त्यांना 8 दिवसात पुन्हा पृथ्वीवर यायचे होते, परंतु त्यांच्या यानाच्या काही खराबीमुळे त्या येऊ शकल्या नाही. त्यांच्यासोबत बुच विल्मोर हे होते. सुनीता विल्यम्स यांनी खूप ऐतिहासिक रेकॉर्ड केले आहेत. त्यापैकी त्यांनी अंतराळामध्ये मॅरेथॉनचे रेकॉर्ड केले. त्यांनी जगातील पहिली प्रेस कॉन्फरन्स अंतराळामधून केली. तसेच त्यांनी अंतराळात जात असताना त्यांनी भारतीय पदार्थ समोसा घेऊन गेल्या होत्या. त्यांनी आपला वाढदिवसही अंतराळात साजरा केला होता. त्यांनी अंतराळ स्टेशनवर 900 तासाचा रिसर्च वर्क केला. 150 पेक्षा जास्त प्रयोग केले. आपल्या तिसऱ्या मोहिमेनंतर सुनीता विल्यम्स यांनी नासाच्या नुसार 18 मार्च 2025 मध्ये पृथ्वीवर परत येण्यापूर्वी 4500 वी पृथ्वीभोवती परिक्रमा केली. तसेच 9 महिने म्हणजे 286 दिवस त्या अंतराळामध्ये राहिल्या व 62 तास 9 मिनिटे स्पेसमध्ये होत्या व 9 वेळा स्पेस वॉक केले. त्यांनी पेगी विल्सन यांच्या 60 तास 21 मिनिटे स्पेसमध्ये राहण्याचे रेकॉर्ड तोडले. तसेच अंतराळातील स्पेस स्टेशन हे फुटबॉल ग्राउंड कराचे आहे. सुनीता विल्यम्स ह्या पृथ्वीपासून 360 किमी दूर व 423 किमी पृथ्वीच्या वरती 9 महिने अंतराळामध्ये होत्या. सुनीता विल्यम्स ह्या 18 मार्च 2025 मध्ये मंगळवारी पहाटे 3:27 वाजता मेक्सिकोच्या खाडीमध्ये त्यांचे अंतराळयान उतरले. त्यावेळेस त्यांच्यासोबत आणखी 3 अंतराळवीर होते.